अंधार मिटवण्याची ठेवा जरा तयारी, हा देश बदलण्याची ठेवा जरा तयारी. कुठलेच स्वप्न नसते जे पूर्ण होत नाही, पण स्वप्न पाहण्याची ठेवा जरा तयारी. केला प्रयत्न जर का यश भेटणार नक्की, स्पर्धेत उतरण्याची ठेवा जरा तयारी. काही नसेल तर मग बदलेल नोट तुमची, रांगेत थांबण्याची ठेवा जरा तयारी. शाहू फुले विमाने जी वाट नेमलेली, ती वाट चालण्याची ठेवा जरा तयारी, ठेवा जरा तयारी. आदरणीय विचारमंच मान्यवर पक्षांसह उपस्थित सर्वांच्या सौजन्याला सविनय अभिवादन करून 500 व 1000 रुपयाच्या चलनबंदीने भ्रष्टाचार रोखणे शक्य आहे किंवा नाही या विषयाच्या अनुकूल बाजूने, म्हणजेच 500 व 1000 रुपयाच्या चलनबंदीने भ्रष्टाचार रोखणे शक्य आहे या विषयावर मी माझे पडकड सडेतोड रोखठोक तर्कशुद्ध व तथ्यावर आधारलेलं भाष्य करणार आहे. मित्रांनो, भारत सरकारला 500 व 1000 रुपयाचा गौरवशाली वैभवशाली ऐतिहासिक व भारतीय अर्थक्रांतीवर दुर्गम परिणाम करणारा निर्णय का घ्यावा लागला याचं चिंतन मंथन केलं तर प्रतिस्पर्धी मित्र तर काय चिल्लर आहे, भल्या भल्या अर्थतज्ञ विश्लेषकाचं डोसकट टकोरे चक्रावून जाईल. मित्रांनो, माझ्या भारताचं वय 70 होतंय. 70 वर्षापासून आमची सर्वात मोठी व्यथा दुखणं समस्या आहे इथला भस्मासुरासारखा भ्रष्टाचार, देशद्रोही आतंकवाद, बेकायदेशीर ड्रग्ज बाजार, उजळ माथ्यानं टॅक्स चोरी करणारे भमटे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळ्या पैशाचे विक्रमादित्य असणारे सेनापती, बिल्डर, व्यापारी, उद्योगपती, स्मगलर आणि खाटीकच्या भमटे पुढारी निरनिराळ्या तऱ्हेतऱ्हेच्या वेगवेगळ्या भ्रष्ट आचरणाच्या माध्यमातून देशाला 70 वर्षापासून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी, अतिरेक्यांच्या भ्रष्टाचारांच्या नाड्या आवडण्यासाठी, स्मगलर, टॅक्स चोरांना व्यसन घालून त्यांच्या मुसक्या आवडण्यासाठी 500 व 1000 रुपयाच्या चलनबंदीचा उत्कर्षपद प्रशासनाने अभिनंदनीय निर्णय घेतलाय. याची जाणीव मोठबार मगरूर अज्ञानी निगरगट्ट मुरदार बाजार बसव्यांना आणि बऱ्या ते बऱ्या ऐसाची चांडाळ त्यासारखा वाचाळ जगी नव्हे याप्रमाणे बेलगाम बेताल बोलणाऱ्या व मेंदून नॉट रिचेबल असलेल्या प्रतिस्पर्धी मित्राला नसेल. पण स्वराज्य सुराज्याच्या स्वप्नस्फूर्तीसाठी गत 7 दिवसापासून समर्पण, त्याग, सहनशीलता, सौजन्य, औदार्य दाखवणाऱ्या माझ्या 125 करोड देशभक्त भारतीयांना असेल. माझा भारतीय सुज्ञ स्वाभिमानी, शोषित, सहनशील आहे. जागतिक महाशक्तीच्या दिशेने गतिमान असणाऱ्या व अर्थक्रांतीच्या नावानं बोट मोडणाऱ्या घुसणाऱ्यांना लगाम घाला तुमच्या जिभेला आणि अफवांना, कारण चलनबंदीच्या निर्णयानंतर वाटेल ते अफवा आहे, तमाम नवजात अर्थतज्ञांची वाटेल ते खपवाखपवी आहे. क्रिकेट आणि राजकारणावरही अर्थकारणाची मात आहे. फुसके आणि बेताल अफवांमागे प्रतिस्पर्ध्याचाही हात आहे, प्रतिस्पर्ध्याचाही हात आहे. मित्र, सविनयपणे, विनम्रपणे, प्रामाणिकपणे एक गोष्ट कबूल आहे, बँक, एटीएमच्या रांगेतील मजूर, फेरीवाले, छोटे व्यापारी, सर्वसामान्यांकडे काय पैसा नाहीच. पण गत 60 दिवसात हिमायतनगर तेलुगू अकादमी 36 लाख, नोएडा सेक्टरमध्ये 18 लाख, दिनापूर बिहार 35 कोटी, तामिळनाडूचे मुख्य सचिव शेखरजी रेड्डींकडे 106 कोटी, 4 खाजगी बँक अधिकाऱ्यांकडून 200 पेक्षा अधिक कोटी, प्राप्तिकर खात्याकडे डिक्लेअर केलेले अब्दुल रज्जाक मोहम्मद सईद यांचे 200 लाख कोटी, कचऱ्यात जनधन खात्यात शेकडो कोटी, सर्व बँकांच्या खात्यात जमा झालेले हजारो कोटी, स्विस बँकेतील करोड रुपयाचा बुकडा झालाय, म्हणजेच कित्येक लाख कोटी रुपये काय पैसा वसूल झालाय. शिवाय विक्रमी कर वसुली झाली, विजिटन कंपनीची बाकी वसूल झाली, नकली नोटांची कंबरडे मोडले, ड्रग्ज माफिया उद्ध्वस्त झालाय, नगरपालिकाची चांदी झाली. 500 व 1000 रुपयाच्या चलनबंदीने कुठेही दगडफेक, आग, जाळपोळ, दंगल झाली नाही, कोणी भूक बळी गेला नाही, बुडणाऱ्या उदाऱ्या वसूल झाल्यात, माओवाद्यांना दणक बसलाय, अतिरेक्याचे टंबरे वाजले, भ्रष्टाचाराचं शेणखानं बंद झालंय. म्हणून 500 व 1000 रुपयाच्या चलनबंदीने भ्रष्टाचार रोखणे शक्य आणि पॉसिबल आहे. पण वड्यावरचं तेल वांग्यावर घालून आणि बेंबीच्या डट्यापासून नड्ड फाडून एडपट्यासारखं बोलणाऱ्या प्रतिस्पर्धी मित्रा, 500 व 1000 रुपयाच्या चलनबंदीचे एवढे असंख्य ऐतिहासिक प्रचंड फायदे जर तुझ्या लक्षात येत नसतील तर तुझ्यासाठी एवढंच.
हे गीत मी गाऊ का, हात माझे गाल तुझे कानाखाली देऊ का, कानाखाली देऊ का. मित्र, काही उदय बालिश मूर्ख बुद्धिवाद्यांनी गळा काढलाय. पूर्वतयारी झाली नाही म्हणजे काय, दिसायला भोळा मुदला डोळा असणाऱ्या रक्तपिपासू किड्याप्रमाणे वर्षानुवर्ष शोषण करणाऱ्या राजकारणी, उद्योगपती, काळ्या पैशाच्या हरामखोर भ्रष्टाचारी दलालांना नोटाबंदीच्या पत्रिका वाटायच्या होत्या काय. हायर द रिस्क, हायर द रिटर्न्स. अर्थात मोठा धोका पत्करल्याशिवाय मोठा परिणाम पत्ता मिळत नाही. दुसरा आक्षेप आहे, बँक एटीएम समोरील रांगा संपत नाहीत. प्रतिस्पर्धी मित्रा, गत 70 वर्षापासून ह्या पालत्या पांढऱ्या पायाच्या नकट्या पुढाऱ्यांनी आम्हाला रांगेतच बसवलंय, आम्हाला रांगेतच उभा केलंय. त्या रांगा कोणकोणत्या हे जर सांगत बसले तर रात्र थोडे सोंग फार होतील. 70 वर्षापासून दरोडा डाका टाकण्यात तब्येत आणि मुक्तापळे उधळण्यात पटायत असणारे केजरीवालांनी नोटाबंदीला विरोध केलाय. त्या उळीच्यांनी 500,000 रुपयाच्या चलनबंदीला विरोध केलाय. डवळीच्यांनी 500,000 रुपयाच्या चलनबंदीच्या उद्रेकाचा गैरफायदा घेत भारत बंदचा नारा दिला. पण त्याचा फियास्को झाला, पचका झाला. मग त्याला नाव दिलं आक्रोश मोर्चा. पण प्रतिस्पर्धी मित्रा, तमाम विकासप्रिय देशभक्त शिलेदारांनी ठरवलं होतं, गद्दार लुटेरों के खिलाफ चला, अभियान बंद नहीं होगा. बड़ी मुश्किल से जागा है मेरा देश, अब भारत बंद नहीं होगा, अब भारत बंद नहीं होगा. मित्र, देशातील 93% लोकांनी 500,000 रुपयाच्या चलनबंदीचं समर्थन केलंय. प्रधानमंत्र्यांनी नोटाबंदीनंतर बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून टाइम मॅगझिन वर पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवलाय. म्हणून मोठ्या दिलानं, मोठ्या अवधानानं, मोठ्या आनंदानं 500,000 रुपयाच्या या महायज्ञात आपण सामील होऊया. मी आणि माझी बायको, बाकी सब काय को, असे कंजेस्टेड माइंड, नॅरो-माइंडेड, संकुचित कोणत्या मनाच्या भंगार प्रवृत्तीतून बाहेर येऊया. शेवटी एवढंच, जरी स्थळी काष्टी पाशाणी जुने बंडल दिसायलेत, मेलो मेलो करीत लोक दचकू दचकू उठायलेत. बाई और भानो म्हणला की घरातच लोक टरकायलेत. शनी महात्मा हातात धरून मारुती स्रोत मडायलेत. शक्य आहे आता साऱ्या बाणगडी बंद होतील. हळूहळू या देशातून काळे पैसे जातील, काळे पैसे जातील, काळे पैसे जातील. धन्यवाद.